जेव्हा गरज असते तेव्हा दरवाजा उघडता. काम आम्ही करू. आता दरवाजा लावून बसा. मी 2018 पासून भाजपमध्ये एकदम ऍक्टिव्ह म्हणून काम करते आहे. मोर्चे असो किंवा आंदोलन असो, काही पक्षाचं काम असो, मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आणि महिला आणणं असो का पार्टीसाठी खर्च करणं असो, मी याच्यासाठी कधी माघारी घेतली नाहीये. तरी माझ्यासोबत असं करण्यात आलंय, त्याची मला खूप खंत आहे. आणि एक प्रामाणिक कार्यकर्त्याला, एक निवडून येणाऱ्या व्यक्तीला तिकीट देण्यात नाही आली, सस्पेन्स मध्ये ठेवण्यात आलं, याचं फार दुःख झालेलं आहे. पार्टी ही कार्यकर्त्याची, भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे असं म्हणतात, पण कार्यकर्त्यांना इथे न्याय मिळत नाहीये. जे नवीन लोक आले आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या बायकोंना तिकीट देण्यात आले आहे. नवीन चेहरे जे कधी पार्टीमध्ये कधी महिला मोर्चे दिसले नाही, अशा व्यक्तींना तिकीट वाटप करण्यात आली आहे. जात पाहून तिकीट देण्यात आली आहे. आमच्यासारख्या लोकांनी काय करणार आहे? पैसे घेऊन तिकीट वाटप करण्यात आली आहे. म्हणजे आमच्यासारखे लोक काय करणार, कुठे जाणार? आम्ही प्रभागाच्या प्रत्येक घरामध्ये, विधानसभा असो, लोकसभा असो, एक एक घरात जाऊन आम्ही प्रचार केलेला आहे. बूथचे कामे आम्ही रात्रभर जागून कामं केलेले आहे. तरी आमच्यासोबत असा अन्याय झालेला आहे. तर यासाठी तर मला खूप दुःख आहे. हो, मी लढणारच आहे. आणि मला विश्वास आहे की मी माझी जी काम मी केलेली आहे, ज्या जनतेसोबत मी जुळलेली आहे, ते जनता माझ्यासोबत राहील. ज्या महिला भगिनी माझ्यासोबत जुळलेल्या आहेत, त्या भगिनी माझ्यासोबत राहतील आणि मी निवडून येईल, यावर मला पूर्ण विश्वास आहे. तर मला अद्यापपर्यंत कळलेलं नाही आहे. गेली 10 वर्षापासून मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करते आहे. परंतु आमच्या प्रभागामध्ये थोडंसं, म्हणजे इतरही प्रभागामध्ये बघतोय की थोडंसं जातीचं समीकरण वाटत आहे. मी एक सोनार समाजाची आहे म्हणून मला डावलण्यात येत आहे काय, असं मला वाटत आहे. कारण की पक्षाचं काम अगदी प्रामाणिकपणे केलं आहे मी. जेव्हा आमचे प्रदेशावरून जेव्हा कार्यक्रम येतात, तेव्हा मी एकमेव महिला अशी होती की जे सदस्य नोंदणी, मला जे आपला कार्यक्रम आला होता त्याच्यामध्ये सगळ्यात पूर्ण आणि कमी वेळात काम करणारी मी होती. की जिथे माझा मुंबईला कार्यालयामध्ये अतुलजी सावे यांच्या हस्ते सत्कार सुद्धा करण्यात आला. परंतु आज जेव्हा तिकीटची वेळ आली, तेव्हा मला डावलण्यात आलं. कुणाची पत्नी असेल, कुणाची बहीण असेल, यांना का तिकीट देण्यात आले? आणि पक्षाचे काही नियम असतात की जे लोक फॉर्म भरतात, जे इंटरव्ह्यू देतात, त्यांनाच उमेदवारी दिली जाते. परंतु काही ठिकाणी आपण असं बघत आहे की ज्यांनी फॉर्म भरले नाही, ज्यांनी इंटरव्ह्यू दिली नाही, त्यांना तुम्ही उमेदवारी कशी दिली, तो माझा प्रश्न आहे. त्यांना उमेदवारी का दिली तुम्ही? त्यांचं संघटनेमध्ये काहीच योगदान नाहीये. मग आम्ही एवढं काम करू, जर आम्हाला डावलण्यात येते, याचा अर्थ काय? का बरं असं? माझ्याच प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 20 मध्ये ओपन मध्ये मंगेश दादा खोंडे यांच्या मिसेसला उमेदवारी दिली आहे. माझी वैयक्तिक नाराजी नाही आहे, पण मला हेच म्हणायचं आहे की त्यांचं पक्षासाठी काय योगदान आहे? त्यांनी फॉर्म भरला नाही, त्यांनी इंटरव्ह्यू दिला नाही, मग त्या याच्या सर्वेमध्ये नव्हत्या, मग त्यांचं नाव कसं झालं? त्यांना उमेदवारी का दिली गेली? म्हणून पक्षाला माझं एक आव्हान आहे की मी प्रामाणिकपणे काम केलं. ज्यांना ज्यांना तुम्ही अशा उमेदवारी दिली आहे की ज्यांचं योगदान नाही आहे पक्षामध्ये, त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी. आणि मी सगळ्यांना सांगते, मी जे काम केलं त्याचं मला फलित काहीतरी मिळावं, मला स्वीकृत देण्यात यावं. अन्यथा जर माझ्या जीवाला काही कमी जास्त झालं तर आपण सगळे लोक त्याला जबाबदार राहणार. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.